नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या लेक्चर सिरीज मध्ये जर पाहिलं तर अल्डिहाइड कीटोन कार्बोहॅक्सिलिक ऍसिडचं पार्ट 4 नावाचं काय आहे लेक्चर आहे। म्हणजे अल्डिहाइड कीटोन कार्बोहॅक्सिलिक ऍसिडचे आपण किती 4 लेक्चर बनवलेत बेटा, ज्याच्यामध्ये सर्व पीवायक्यू काय केलेले कव्हर केलेले आहेत। आणि मी पुन्हा तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही। आणि पुन्हा एक सांगतो, तर तुम्ही महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो, जर तुम्ही काय पाहत असताल, माझं हे लेक्चर पाहत असताल आणि सर्व पीवायक्यू सिरीज जर व्यवस्थित करत असताल तर 100% यश आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही। चला तर मग टाइम न घालवता आपल्या खास आणि इंटरेस्टिंग टॉपिकला काय करतोय स्टार्ट करतोय, ज्यामध्ये आपण काय करतो बेटा, कितवं लेक्चर आहे आपलं, कितवं लेक्चर आहे, चौथं लेक्चर आहे बघा। मग याच्यामध्ये कितवा क्वेश्चन आहे हा, आता लक्षात घ्या, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रोझनमंड रिडक्शन। आता रोझनमंड रिडक्शन नेमकं कोणतं आहे हे ओळखायचं, इतका सोपा क्वेश्चन 2000 कधी आला बेटा, 2020 ला क्वेश्चन आलेला आहे। मग रोझनमंड रिडक्शन होत असताना काय असतं बेटा, आर सी डबल बॉन्ड ओ काय असतो, एच असतो, प्लस काय असतं चेक करा, इथं असतो एच काय असतं बेटा लक्षात घ्या, इथं थोडंसं काय करा, हा सीएल आहे ना, हा सीएल, तर एच बॉन्ड एच असतो आणि इथं असतात बेटा कॅटलिस्ट म्हणून कोण, पी डी काय आहे, BaSO4 असतो बेटा, कोण असतो BaSO4, आणि याच्यापासून जो काय होत असतो असा HCl निघून जाऊन अल्डिहाइड तयार होतो, आर सी डबल बॉन्ड ओ काय आहे एच। आता इथं मला सांगा, इथं तुमच्याकडे दिसायला कोण रे, आता मला काय म्हणायचं, ते ए आर घेतलाय आहे की नाही, ए आर घेतलाय ना बेटा, तर आपण बी इथं काय घेऊ शकतो, असा ए आर घेऊ शकतो, इथं पण काय घेऊ शकतो, ए आर घेऊ शकतो। आणि नंतर तुमचं ए नंबरचं ऑप्शन काय काय बेटा, कन्फर्म आहे। आणि लक्षात घ्या, अशा पद्धतीने काय तुमचं आन्सर लिहिता येईल, कशाचं, रोझनमंड रिडक्शन। रिडक्शन म्हणजे काय, हायड्रोजनला ऍड करणे। ओके, चालतं बेटा। बघा क्वेश्चन काय आहे, विच अमंग द फॉलोइंग सबस्टिट्यूएंट ग्रुप डिक्रीजेस द ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ अरोमॅटिक कार्बोहॅक्सिलिक ऍसिड। आता याच्यामध्ये कुठला असा ग्रुप आहे की ते अरोमॅटिक कार्बोहॅक्सिलिक ऍसिडची ऍसिडिटी काय करत असतो, डिक्रीज करत असतो। आता याच्यामध्ये एक डोक्यात ठेवायचं बेटा, या सर्वांमध्ये सर्वात जास्त म्हणजे जर समजा हा बेन्झीन रिंग आहे आणि हा कोण आहे तुमचा सी डबल बॉन्ड ओ ओ एच आहे, याची ऍसिडिटी कमी करणारा जो कोण असेल बेटा, तो कोण असणार आहे माहितीये का, NH2 असणार आहे। कारण हा इलेक्ट्रॉन सहजासहजी काय करत असतो, बेन्झीन रिंगला देतो, त्यामुळे इथली काय होत असते, ऍसिडिटी कमी होत असते। बाकीचे मॅक्झिमम सर्वात जर पाहिलं तर हे स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढण्याचं काय करत असतात, प्रयत्न करत असतात, म्हणून इथली ऍसिडिटी काय होते, वाढते। म्हणजेच काय तुमचा NH2 ग्रुप नावाचा काय, NH2 नावाचा जो कोण आहे ग्रुप आहे, तो काय करत असतो, ऍसिडिटी काय करत असतो, डिक्रीज करत असतो। कुणाची, कार्बोहॅक्सिलिक कोण आहे तो, अरोमॅटिक कार्बोहॅक्सिलिक ऍसिडची। ओके, त्याच्यानंतर व्हॉट इज IUPAC नेम ऑफ ॲक्रोलिन। आता ॲक्रोलिनचं IUPAC नॉमिनिक्लेचर विचारलंय, पहिले ॲक्रोलिनचा फॉर्म्युला तुम्हाला का सांगता आला पाहिजे, काय आहे ॲक्रोलिनचा फॉर्म्युला, CH2, इथं काय आहे बेटा CH, इथं CH आहे, C डबल बॉन्ड O, आणि इथं काय आहे बेटा, हा H आहे, हा आहे तुमचा कोण आहे बेटा, ॲक्रोलिन आहे, कोण आहे, ॲक्रोलिन। ओके, आता मला सांगा इथं काय करायचं, ॲक्रोलिन हा आहे, मग आता काय करता येईल, लक्ष द्या, इथं 1 2 आणि इथं काय 3, हा प्रोपेन आहे बेटा, PROP2ENAL असा पहा कोण आहे का, PROP2ENAL कोणता आहे बेटा, सी नंबरचं ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे, कोणतं, सी नंबरचं। त्याच्यानंतर बघा चेक करा, आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिएक्शन। खाली दिलेल्यामध्ये ए काय करायचा, आयडेंटिफाय करायचा। ए खूप शोधणं खूप इथं सोप्या पद्धतीने सांगता येईल, ए कसा शोधायचा आपल्याला। आता मला सांगा बेटा, हा कोण आहे तुमचा C6CH5CH2CD आहे। आता जर याला असं केलं आपण, चेक करा इथं काय करता येईल, आता इथं आपल्याला हा जशाला तसा लिहिला बेटा, इथं हे बघा सी, इथं हा जशाला तसा आहे, कोण तुमच्याकडं इथून एवढा ग्रुप, कोणता ग्रुप, हा ग्रुप जशाला तसा आहे। आता तुम्हाला शोधायचा आहे कोणता ग्रुप, चेक करा। आता CH3 हा ग्रुप जशाला तसा आहे, C6H5CH2 जशाला तसा आहे, हा CH2 C6H5 शोधायचा आहे कोण तुम्हाला। आता थोडंसं लक्ष द्या, CH3 C डबल बॉन्ड O Cl, हा बघा
CH3 C डबल बॉन्ड आणि इथं काय आहे बेटा Cl आहे. म्हणजे कोणता ग्रुप असं बेटा CH3 C डबल बॉन्ड O Cl. हा बघा CH3 C डबल बॉन्ड O आणि इथं हा कोण आहे बेटा Cl आहे. ओके, म्हणजेच लक्षात घ्या हा पहिला काय CH3 C डबल बॉन्ड O Cl हा पहिला काय ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. एक कोण आहे तुमचं पहिला ऑप्शन आहे बेटा. कोण आहे पहिला ऑप्शन. ओके, चालतंय. त्याच्यानंतर द रिएक्शन इन विच मिथिल ग्रुप ऑन बेन्झीन रिंग इज कन्व्हर्टेड टू अल्डिहाइडिक ग्रुप इज कॉल्ड. द रिएक्शन इन which methyl group on a benzene ring. बघा the reaction in which methyl group on a benzene कुठं म्हणाले methyl group on काय benzene ring is converted to aldehydic group is called काय आहे बेटा तुमचा is called Itard reaction. कोणती रिएक्शन बेटा Itard रिएक्शन म्हणायचं. कोणती रिएक्शन Itard रिएक्शन. चला बघा क्वेश्चन काय इथं Which of the following aromatic acid has a less acidic strength than benzoic acid? आता लक्षात घ्या less acidic strength. Acid has a less acidic strength than benzoic acid. तर benzoic acid पेक्षा या ठिकाणी कुणाची लेस ऍसिडिक स्ट्रेंथ असणार आहे. पण थोडंसं डोक्यात ठेवायचं इथं क्लोरीन आहे, इथं नायट्रो आहे, इथं नायट्रो आहे. हे तिघ जण आपण काय करत असतात स्वतःकडे काय करत असतात इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेत असतात. त्याच्यामुळे बेन्झोइक ऍसिडची ऍसिडिटी काय होणार आहे वाढणार आहे. फक्त हा एकमेव असा आहे मिथॉक्सी बेन्झोइक ऍसिड हा काय करत असतो याची जर पाहिलं तर हा स्वतःचे इलेक्ट्रॉन तिथं देतो. त्या कारणामुळं तुम्हाला काय पाहायला भेटेल बेटा हा काय लेस ऍसिडिक काय म्हणून लेस ऍसिडिक स्ट्रेंथ कुणापेक्षा बेन्झोइक ऍसिड पेक्षा कुणाची या डी ची बेटा. ओके, चालतंय. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द प्रोडक्ट व्हेन आयसोप्रोपिल मॅग्नेशियम क्लोराइड इन अ ड्राय इथर. बघा आयडेंटिफाय द प्रोडक्ट व्हेन आयसोप्रोपिल मॅग्नेशियम क्लोराइड. आयसोप्रोपिल मॅग्नेशियम क्लोराइड म्हणजे काय बेटा CH3 आहे. त्याच्यानंतर इथं CH आहे, या ठिकाणी काय आहे CH3 आहे, इथं Mg आहे आणि इथं कोण आहे बेटा Br. याची रिएक्शन कुणासोबत करायची ड्राय इथर रिएक्ट विथ ड्राय आईस कुणासोबत करायची C डबल बॉन्ड O अशा पद्धतीने करायची बेटा रिएक्शन. ओके, जर अशा पद्धतीने रिएक्शन झाली तर तुम्हाला माहित आहे बेटा हा जो ग्रुप आहे हा ग्रुप इथं अटॅक करतो. मग इथला काय होतं बेटा हे असा वर जातो आणि वर जाऊन हा याला घेत असतो बेटा ऑब्स्ट्रॅक करतो. मग आता जे नवीन प्रोडक्ट पाहायला भेटतो तो कसा पाहायला भेटतो चेक करा. इथं तुम्हाला माहित आहे हा कोण आहे CH3 आहे, त्याच्यानंतर इथं CH आहे बेटा, त्याच्यानंतर इथं कोण आहे CH3 आहे. अशा पद्धतीनं आहे ना. आता काय करता येईल बघा लक्षात घ्या इथं C आहे, इथं O आहे, इथं Mg आहे आणि इथं काय बेटा Br आहे आणि त्याच्यानंतर राहिला हा C डबल बॉन्ड O. आता मला काय करायचं या ठिकाणी लक्षात घ्या सिंपल आहे. तुम्हाला इथं चेक करायचं काय करायचं बेटा तुम्हाला प्रोडक्ट काय तयार होतं ते बघायचं. हा तुमचा झाला बेटा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आहे. काय आहे मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. आता तुम्हाला काय करायचं इथं माहितीये का इथं चेक करू शकता तुम्ही. इथं घ्यायचा कोण बेटा HOH. आता बघा चेक करा इथला हा एवढा जर ग्रुप गेला बेटा तर काय होईल रे बेटा इथं लक्ष दे. या ठिकाणचा जर ग्रुप गेला हा तर असा होतो इथं CH3. त्याच्यानंतर काय होईल इथं लिहितो बेटा मी असा इथं लिहू का बघा काय लिहितो इथं H प्लस आयन घ्यायला विसरायचं नाही. काय होईल बेटा इथं लक्षात घे CH3 त्याच्यानंतर इथं CH या ठिकाणी CH3 आहे, इथं C डबल बॉन्ड O आणि आहे बेटा OH. मग चेक करा हा 1 हा 2 आणि हा काय आहे 3 म्हणजे 2 मिथिल प्रोपॅनोइक ऍसिड. बघा बरं कुठे येतं 2 मिथिल प्रोपॅनॉल 2 मिथिल प्रोपॅनोइक ऍसिड. बघा कुठं आहे का 2 मिथिल प्रोपॅनोइक ऍसिड आहे ना. हे काय बेटा ए नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे. कोणतं ए नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. किती सोपा क्वेश्चन आहे बघा. चालतंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे बोल बेटा आपण. आयडेंटिफाय द नेम ऑफ फॉलोइंग रिएक्शन. खाली दिलेल्या रिएक्शनचं काय करायचंय नेम काय करायचं आयडेंटिफाय करायचं आहे की नाही. आता टोलिन आहे. टोलिन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे मिथॉक्सी बेन्झीन आहे बेटा. हा मिथॉक्सी बेन्झीन म्हटलं तरी हा इटार्ड रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे इटार्ड रिएक्शन आहे. क्रोमिल क्लोराइड कॉम्प्लेक्स आहे ना. ही कोणती रिएक्शन बेटा इटार्ड रिएक्शन आहे ना. मिथिल बेन्झीन आहे ना. मिथिल बेन्झीन पासून काय तयार व्हायला बेन्झाल्डिहाइड ती एकमेव रिएक्शन आहे इटार्ड रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे इटार्ड रिएक्शन. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर्मड व्हेन साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन इज कॅरिड आउट फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस ऍट 373 केल्विन है ना. तर अशी जर कंडिशन असेल तर काय करायचं बघा चेक करा.
तुम्हाला काय करायचं इथं साइड चेन रिएक्शन करायची. कुणाची करायची? फॉर्म्ड साइड चेन क्लोरोनेशन ऑफ टोलिन. टोलिन म्हणजे कोण आहे? बेन्झिन रिंग आहे बेटा ही. आता बेन्झिन रिंग असेल तर इथं काय करायला? एच, इथं एच आणि इथं काय आहे बेटा? एच प्लस काय घ्या? सीएल बॉन्ड, सीएल बॉन्ड, सीएल बॉन्ड सीएल आणि हा सीएल बॉन्ड सीएल घेतला तर इथं काय होईल बेटा? एस सीएल आणि हा दुसरा काय होईल? एस सीएल. आता थोडंसं लक्ष द्या, इथं नवीन जो प्रोडक्ट तयार होणार तो काय होणार आहे बेटा? इथं UV लाईट द्यायला विसरायचं नाही, कारण क्लोरोनेशन व्हायलंय ना. काय व्हायलंय? क्लोरोनेशन. तर काय होतं बेटा? बेन्झिन रिंग है ना. काय होईल? बेन्झिन रिंग. त्याच्यानंतर इथं CH आणि इथं काय? Cl2 आहे. आता काय करायचंय? प्लस तुमच्याकडे काय तयार झाला पुन्हा बेटा? 2 HCl तयार झाले. आता थोडंसं लक्षात घ्या, इथं काय करायचं तुम्हाला? तुम्हाला जो तयार करायचा तो कोण आहे? बेन्झाल्डिहाइड आहे. तर बेन्झाल्डिहाइड काय होईल बेटा? प्लस इथं HOH घ्यायचा. कोण घ्यायचा? HOH. तर लिहित असताना कसा लिहायचा? H आणि तो O लिहायचा असा. तर हा काय होईल बेटा? तुमचा एवढा ग्रुप निघून जाईल आणि नवीन जो प्रोडक्ट तयार होईल ते बेन्झिन रिंग CHO प्लस काय होईल? 2HCl तयार होईल. याला बेन्झाल्डिहाइड म्हणायचं. काय म्हणायचं बेटा? बेन्झाल्डिहाइड. हा कोण आहे तुमचा? बेन्झाल्डिहाइड आहे. कोण आहे बेटा? बेन्झाल्डिहाइड. म्हणजे पहिलं काय आहे? ए नंबरचं ऑप्शन काय तुमचा करेक्ट आहे बेटा. कोणतं? ए नंबरचं ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर विच अमंग द फॉलोइंग कार्बोहायड्रोलिक ऍसिड इज फाउंड इन लेमन? सिट्रिक ऍसिड. कोण आहे बेटा? सिट्रिक ऍसिड कशामध्ये असतं? लेमन मध्ये असतं. जे आंबट फळं असतात त्याच्यामध्ये कोण असतं? सिट्रिक ऍसिड असतं. हा सिट्रिक ऍसिड बेटा CH2COOH, इथं काय? C, इथं OH, इथं COOH, CH2COOH. हा कोण आहे तुमचा? सिट्रिक ऍसिड आहे बेटा. कोणता आहे? सिट्रिक ऍसिड. ओके. आयडेंटिफाय द प्रोडक्ट वाय इन द फॉलोइंग रिएक्शन. खाली दिलेल्यापैकी वाय कोण हे शोधायचं आहे तुम्हाला. काय करायचं आहे? वाय कोण आहे तो शोधायचा आहे. ओके. आता तुम्हाला माहिती आहे ही जी रिएक्शन आहे काय आहे बेटा? ही रिएक्शन आहे. तर याच्यामध्ये क्लोरोफॉर्म कुठे आहे? आयोडोफॉर्म किंवा क्लोरोफॉर्म कुठे? चेक करा. आहे का? इथं आहे दिसायला बेटा. CHI हे जे आहे ना CHI3 हे कोण आहे तुमचा? आयोडोफॉर्म आहे. कोण आहे? आयोडोफॉर्म. आता चेक करा तो काय असणार आहे तुमचं आन्सर असणार आहे. कोण आहे? आयोडोफॉर्म आहे ना. तर लक्षात घ्या हा तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके. चालते. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग रिएक्शन. खाली दिलेल्यापैकी आयडेंटिफाय करायचा प्रोडक्ट कोणत्या रिएक्शन मध्ये? दिलेल्या रिएक्शन मध्ये काय करायचं? प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचा आहे. आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का? हा बेन्झॉइल क्लोराइड आहे. कोण आहे? बेन्झॉइल क्लोराइड. म्हणजे काय बेटा? C डबल बॉन्ड O काय आहे? Cl आहे प्लस इथं कोण घेतला? HCl घेतला बेटा. HOH म्हणजे कोण आहे? H2O. कोण आहे? H2O आहे. HOH. इथं काय होईल बेटा? HCl आणि इथं काय तयार होईल? बेन्झिन रिंग आहे. त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O का आहे? H. याला बेन्झॉइक ऍसिड म्हणायचं. काय म्हणायचं? बेन्झॉइक ऍसिड. म्हणजे हा तुमचा काय असणार आहे? आन्सर असणार आहे. कोणता? बेन्झॉइक ऍसिड. ओके. तर चालतं बेटा. इथं नेक्स्ट बघा. व्हॉट इज द नंबर ऑफ COH ग्रुप प्रेझेंट इन द थॅलिक ऍसिड? थॅलिक ऍसिड मध्ये COH ग्रुप किती आहेत बेटा? 2 येतं. मग थॅलिक ऍसिड कोण आहे? बेन्झिन रिंग असतो असा COOH असतो. COOH हा काय तुमचा? थॅलिक ऍसिड आहे. याच्यामध्ये कोण येतं? किती येतं? कार्बोहायड्रोलिक ग्रुपचे 2 येतं. म्हणजे अशा पद्धतीने हा तुमचा काय? थॅलिक ऍसिड आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि बाळांनो आता इथं काय होतं? आपलं चौथं जे लेक्चर आहे हे काय होतं? संपतंय आणि आपण पुन्हा उद्या 8 वाजता पुन्हा अमाईनचा नवीन PYQ काय करणार आहोत? टाकणार आहोत. तर सर्वांनी हे लेक्चर रेग्युलर करायचे तर 100% तुम्हाला याचा काय होणार आहे बेटा? फायदा होणार आहे. ओके. चालतंय.